आजच्या धावपळीच्या जगात स्क्रीनच्या प्रकाशात वाढणाऱ्या मुलांसाठी कोणीतरी आहे जे त्यांना विचार करायला शिकवतं, प्रश्न विचारायला शिकवतं आणि विज्ञानाकडे कुतूहलाने पाहायला शिकवतं. असं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे बालसाहित्यिक समाज प्रबोधनासाठी अखंड झटणारे माननीय बाबूराव शिरसाट सर. अनेक पुस्तकांचं लेखन करून त्यांनी मुलांच्या मनात विज्ञानाचा प्रकाश पेटवला, विचारांची दारे उघडली आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पण पुरस्कारांपेक्षा मोठं आहे मुलांच्या डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास. फक्त लेखक म्हणूनच नाही, तर अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणारे ते एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत. आणि हो, ते एक उत्कृष्ट पत्रकार सुद्धा आहेत, ज्यांच्या लेखणीतून समाजाचं भान जागृत होतं, सत्याला आवाज मिळतो आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना दिशा मिळते. ही केवळ एक व्यक्तीची गौरवगाथा नाही, तर विचार करणाऱ्या समाजाची जमेची बाजू आहे. कारण जेव्हा एक लेखक लिहितो, एक पत्रकार सत्य मांडतो आणि एक मार्गदर्शक दिशा देतो, तेव्हा तो फक्त आज नाही तर उद्याचं भविष्य घडवत असतो. चला, आपणही हा प्रकाश पुढे नेऊया, मुलांना विचार करायला शिकवूया, विज्ञानाची कास धरायला शिकवूया आणि आरोग्य जपायला शिकवूया. हा प्रेरणादायी प्रवास जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवूया, कारण आजच्या मुलांमध्ये उद्याचा भारत घडतो. नमस्कार, लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आपलं चॅनल जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतोय. ही आपल्या प्रेमामुळे झालेली गोष्ट आहे. तर याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आज देखील आपल्याकडं अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी बालसाहित्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर बालसाहित्यातून विज्ञानवादी दृष्टिकोन मुलांच्यामध्ये कसा विकसित व्हावा या दृष्टिकोनातून केलेलं लेखन त्यांचं फार प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी व्याख्यानं केलेली आहेत. त्याचबरोबर लेखन क्षेत्रात भरीव असं कार्य सरांचं आहे. तर वेळ न दवडता मी सरांचं स्वागत करतो. बालसाहित्यिक माननीय बाबूराव शिरसाट सर यांचं लाईट हाऊस फाउंडेशनच्या वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला सांगा, आपलं शिक्षण आणि बालपण किंवा शैक्षणिक वाटचाल आपली कशी? बालपण अत्यंत गरिबीत गेलं. वाळव्यासारख्या ग्रामीण विभागामध्ये मी बेघर वसाहतीमध्ये खोपटामध्ये राहणारा माणूस. पण लक्षात आलं, वडील लहानपणीच वारले होते. आईनं पोट भरून, म्हणजे आईच्या रोजगारावर आम्ही पोट भरलं. पण प्रचंड अशी इच्छाशक्ती होती की आपण शिकलं नाही तर टिकणार नाही. आई जर घराला ऊर्जित अवस्था यायची असेल तर शाळा शिकावी लागते, ही मला जाणीव झाली आणि मी शिकत राहिलो. 11वीपर्यंतचा जो प्रवास होता तो असा धडपडीतून खटपटीतून, फार हुशार वगैरे असं काही प्रकार नाही. शेवटी मागूनच आमची नोंद व्हायची. पण 11वी झाल्यानंतर लक्षात आलं, जर आपण थांबलो तर आपण संपलो. आणि त्यामुळे मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, भोगावती कॉलेजला. वाळव्यातून 15-20 किलोमीटर रोज चालत जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. अतिशय कष्टप्रद दिवस होते, पण ते दिवस मात्र आनंदाचे होते. मी शाळा शिकतो याचा खूप मोठा आनंद मला त्या काळामध्ये व्हायचा आणि उत्साह यायचा. अशा तऱ्हेचे दिवस मग मी 4 वर्ष काढली. BA झालो. BA नंतर मला कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे नोकरी मिळाली आणि मग मला परत एक स्टॅबिलिटी आली, मला स्थिरता आली आणि मला अजून उत्साह आला, अरे अजून शिकायला पाहिजे, थांबून नाही चालणार. मला नोकरी मिळाली, माझं पोट भरलं, एवढ्यावर मी समाधानी नव्हतो. हे सगळं करत असताना कॉलेजच्या जीवनापासून मी खूप वाचत होतो. मी ग्रामीण साहित्यिक आनंद यादवांचं पूर्ण साहित्य वाचून काढलेलं होतं. आनंद यादव असतील, बाबा कदम असतील, त्या काळातले जे मोठे लेखक होते, शिवाजीराव सावंत, रणजित देसाई, या सगळ्यांचं साहित्य मी पूर्ण वाचलेलं होतं. आणि त्यामुळं प्रोत्साहन, चंद्रकुमार नलगे होते कोल्हापूरचे, ह्या सगळ्यांचं साहित्य वाचल्यामुळं आपणही काहीतरी लिहावं, आपण काहीतरी करावं, ही ऊर्जा किंवा ही प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली. आणि मग कॉलेजला जाता जाता एखादी कविता व्हायची, कॉलेजला जाता जाता कॉलेजला पोहोचेपर्यंत एखादा कथेचा विषय तयार व्हायचा आणि मी ती उतरायचा आणि कॉलेजच्या मॅगझिनला पाठवायचा. कॉलेज होत होतं, परीक्षा देत होतो, BA झालो, लेखनी सुरू होतं
आणि दरम्यानच्या काळात मला कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे नोकरी मिळाली आणि स्थिरता आली, पण मी थांबलो नाही. मी BA झालो होतो, परत मी MAला ॲडमिशन घेतलं एक्सटर्नल, MA झालो. मला त्यावेळी शिक्षक व्हायची प्रचंड अशी इच्छाशक्ती होती. मी BEdही केलं त्या काळामध्ये. मी थांबलो नाही. प्रत्येक शनिवार रविवार मी अभ्यासासाठी घालवत नाही. एवढंच नाही, मी प्रत्येक रविवारी मी पत्रकारितेचा कोर्सही केला आणि त्यामुळे MA, BEd आणि CJ इथंपर्यंतचा माझा हा शिक्षणाचा प्रवास केवळ माझ्या आनंदाखातर पूर्ण झाला. इच्छाशक्ती माझी प्रचंड होती. अरे वा, खूपच छान सर. सर तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषदमध्ये नोकरीला लागला, तर तो व्यावसायिक तुमचा जे काय वाटचाल होती त्याविषयी काय सांगाल? जिल्हा परिषदकडे माझी ॲक्च्युली आरोग्य विभागाकडे माझी नोकरी होती, सुपरवायझर म्हणून. आणि त्यामध्ये खूप मी आनंदानं ते क्षेत्रामध्येही काम केलं. यामध्ये केवळ मी थांबलो नाही, इथलं मी उच्च शिक्षण त्या क्षेत्रातलंही घेतलं. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून माझी आरोग्य शिक्षण पदविका या कोर्ससाठी कलकत्ता विद्यापीठाला निवड झाली. मी 1 वर्ष कलकत्त्याला होतो आणि तिथं मी आरोग्य शिक्षण पदविका घेऊन आलो. आणि आरोग्य शिक्षणाचं ज्ञान मी ग्रामीण माझ्या कर्मचाऱ्यांनाही दिलं आणि मीही आत्मसात केलं. आणि केवळ मी आत्मसात करून थांबलो नाही, तरी मी त्यावर लेखनही केलं, कारण लेखनाचं अंग मला होतं. बरोबर, लेखनाच्या अंगातून ते लिहित गेलो. बरोबर. आणि या दरम्यान माझी खूप पुस्तकं झाली, आरोग्याचीही पुस्तकं लिहिली. मी बालसाहित्य करत होतो, मी लघुकथा लिहित होतो, मी कविता लिहित होतो. पण नंतर माझा फोकस इकडं वाढला की मी आरोग्यामध्ये मी काम करतोय, इथले अनुभव माझे आहेत, तर इकडं लिखाण करावं. आणि आरोग्याची माझी 5 पुस्तकं मी चांगल्या पद्धतीची लिहिली आणि शासनानं ती एक्सेप्टही केली, त्याची निवडही केली आणि माझ्याकडून घेतली पण त्यांनी. बरोबर. तर सर मला आताच तुम्ही सांगितलं की आरोग्याकडे तुम्ही नोकरीला होता. अगदी बरोबर. आरोग्याबरोबरच लेखन क्षेत्रात तुमचं फार भरीव असं कार्य आहे, तर या लेखन क्षेत्राकडे आपण कसं काय वळात याविषयी काय सांगाल? लेखन क्षेत्राकडे मी वाचत होतो खूप. बरोबर. पहिला ज्यावेळी खूप वाचतो ना माणूस, त्यावेळी वाटतं आपणही असं लिहावं. बरोबर. ही जी प्रेरणा आहे ही लेखकांची आहे. आमच्या ज्येष्ठ साहित्यिक जे होऊन गेले त्यांची साहित्य वाचलं आणि त्यामुळे आपणही असं लिहावं असं वाटलं. बरोबर. आत्ताच तुम्ही सांगितलं की बालसाहित्याचा प्रवास कसा होता तुमचा? बालसाहित्याच्या अगोदर आता याचा विषय मी सांगतो. मी आरोग्यावर 5 पुस्तकं लिहिली. या पुस्तकाचा इतिहास सांगतो. मी एक कळी उमलताना नावाचं पुस्तक पहिल्यांदा लिहिलं. एक कळी वयात येणाऱ्या मुलींनी कसं वागावं किंवा त्यावर मासिक पाळीपासूनचे सगळे अडचणी त्यातल्या घेऊन मी लोकांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाच्या 8 ते 9 आवृत्त्या निघाल्या आणि ते महाराष्ट्रभर पुस्तक गेलं. हा एक वेगळं यश त्या पुस्तकाचं होतं. यानंतर मी गोष्टीतून आरोग्य शिक्षण, छोट्या गोष्टी, एखादा आजार होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, यावर मी गोष्टीतून आरोग्य शिक्षण नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्याही अनेक आवृत्त्या निघाल्या. व्यसनमुक्तीवर पुस्तक केलं, त्याच्याही 2 आवृत्त्या निघाल्या. पर्यावरणावर पुस्तक लिहिलं. आरोग्याशी निगडीत ज्या समस्या होत्या त्या समस्या घेऊन पुस्तक केलं आणि ते पुस्तक शासनानेही ते एक्सेप्ट केलं. बरोबर. खूपच छान सर. तुम्ही म्हणजे ज्या क्षेत्रात तुमचा अनुभव आहे तो अगदी त्या क्षेत्रातला अनुभव लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खूपच छान प्रयत्न. आणि बरीच तुमची पुस्तकं मी या ठिकाणी बघतोय, तर ही पुस्तकं आजच्या काळात म्हणजे आरोग्य विभागासाठी म्हणजे आरोग्याचा चांगल्या प्रकारचं आरोग्य कशा पद्धतीने आपण आरोग्य शिक्षण यातून देण्याचा प्रयत्न केला. तर मला सांगा सर, बालसाहित्याचं लेखन झालं, तुमच्या आरोग्य विभागाचं, याही गोष्टी तुम्ही आज सांगितल्या. तर नाही, बालसाहित्याबद्दल मी अजून बोलेन. बरोबर. बालसाहित्याच्या संदर्भामध्ये माझं संस्कार गोष्टी नावाचं जे पुस्तक आहे त्याच्या जवळजवळ 4 ते 5 आवृत्त्या निघाल्या. बरोबर. संस्कार गाणी म्हणून लिहिली, त्याच्याही 3 आवृत्त्या निघाल्या. ही पुस्तकं, ही बालसाहित्याची ही पुस्तकं महाराष्ट्रभर पोहोचली. अगदी अलीकडे बोललात तरी माझं रोज नवा सूर्य हा पुस्तक अत्यंत परिवर्तनवादी विचारांचं, प्रत्येक मुलांनी वाचायलाच पाहिजेत अशा तऱ्हेचं हे रोज नवा सूर्य पुस्तक आहे. खूप छान आहे. आपल्या मुलांच्यामध्ये काही पॉझिटिव्ह विचार व्हायचे असतील किंवा विधायक विचार पाहिजे असतील तर हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर अगदीच अलीकडं प्रसिद्ध झालेलं पुस्तक माझं हे जे पुस्तक आहे ते चिमाची गोष्ट, यामध्ये अतिशय छान संस्कारक्षम गोष्टी आहेत. बरोबर. हेही मुलांनी वाचायला पाहिजे. यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला संदेश देऊन जाईल आणि बदलाचा संदेश देऊन जाईल, परिवर्तनाचा संदेश नक्की मिळेल. अशा या गोष्टी आहेत. खूप लिहिली, 25-26 पुस्तकं माझी बालसाहित्यामध्ये झाली
बरोबर. त्याच्या काही आवृत्त्या निघाल्या. बालकादंबरी मी लिहिली. बरोबर. अखेर विज्ञान जिंकले ही अंधश्रद्धे च्या विरोधामध्ये लिहिलेली बालकादंबरी. बरोबर. तिच्याही 2 आवृत्त्या निघाल्या. असा तऱ्हेचे मग कोडी, बरोबर. हिसाब नीतीच्या कविता अशी अनेक माझी पुस्तकं आहेत. अरे वा. तर ही सगळी बऱ्यापैकी लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. खूपच छान. म्हणजे आजच्या काळामध्ये मुलांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्याच गोष्टी तुम्ही या पुस्तकांच्या मध्ये मांडल्यात असं मला वाटते. अगदी बरोबर. जो आजच्या काळात महत्त्वाचा विषय आपण मांडू शकतोय, कारण मुलं आता विज्ञानाकडे गेली पाहिजेत, हा अगदी दृष्टिकोन बरोबर. तुम्ही या होय, होय. पुस्तकांच्यामधून मांडलाय. तर अजून एक महत्त्वाची समस्या अशी जाणवते समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये सर, की आजच्या काळातला विद्यार्थी हा वाचत नाहीये, तर वाचन फार कमी झालेलं आहे. याविषयी आपण काय काय आहे ही समस्या नक्की आहे. मोबाईल आला आणि बरोबर. थोडं वाचनाकडे दुर्लक्ष झालं, अशी सगळ्यांची आपली सुद्धा वरिष्ठ मोठ्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. बरोबर. पण मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी खूप आहेत, त्याही पालकांनी स्वीकार करावा. पण लहानपणापासून त्यांच्या हातात मोबाईल द्यायची गरज नाही. आपण पुस्तकं मुलांना दिली तर पुस्तकं मुलं स्वीकारतात, पण आपण दिलीच नाही तर ते कसे घेणार? बरोबर. त्यांना पर्याय द्यायला पाहिजेत. मोबाईल घ्यायचा नाही ना तुम्हाला, मग पुस्तक द्या. पर्याय पुस्तक द्या. मग त्याला काहीतरी पाहिजे, बरोबर आहे. मग त्याला पुस्तक द्या. पुस्तक व्हरायटी पुस्तकांची द्या. आपण चॉकलेट भेट देतो वाढदिवसाला. बरोबर. अरे आपण कधीतरी पुस्तक भेट देऊया ना. पुस्तकातून काहीतरी मिळेल. चॉकलेटनं काय मिळणार आहे मला लक्षात येत नाही आहे. कारण बरोबर. तुम्ही अगदी बरोबर. 50 रुपयाचं चॉकलेट द्याल, 20 रुपये चॉकलेटच्या अनेक व्हरायटीज आहेत. बरोबर. त्यापेक्षा पुस्तकं द्या ना. अगदीच बरोबर आहे सर. ही कधीतरी हा ट्रेंड सुरू व्हायला पाहिजे समाजामध्ये, बरोबर. पुस्तक भेट द्यायचा. हो हो. त्यामुळं नक्कीच मुलं वाचनाकडे वळतील. नक्की वळतील. मुलं वळणार. मुलाला तुम्ही सवय लावाल तशी सवय लागणार. तुम्ही मोबाईल द्यायची सवय लावली, मोबाईल लागणार. बरोबर. तुम्ही पुस्तक वाचायची सवय लागली, नक्की पुस्तक वाचणार. अगदीच अगदीच. खरोखर या सवयी त्या मुलांच्या मध्ये आणि पालकांनी खरं तर या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत. पालकांनी घ्यायला पाहिजे. पालकांनी मनावर घेतल्या पाहिजेत, अगदी जेणेकरून बरोबर. मुलांच्या मध्ये हा वाचनाची गोडी निर्माण होईल. गोडी निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर. मग बालकविता द्या, बालकथा द्या, व्हरायटी द्या त्यांना. बरोबर बरोबर. दुसरं असं सर, आता वाचनाची गोडी त्याचबरोबर आजच्या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करा? खरं तर सर, आज वाचलं नाही तर भविष्यामध्ये तुमचा मुलगा टिकणार नाही. जर समाजामध्ये मुलगा डेव्हलप व्हायचा असेल, मोठा व्हायचा असेल, तर त्यानं वाचायलाच पाहिजे. वाचन किती प्रकारचं आहे? वाचन आनंद देणार आहे, वाचन दिशा देणार आहे, वाचन मार्गदर्शन करणार आहे. हे सगळे करायचं असेल तर मुलाला वाचायला द्यायला पाहिजे. वाचलं नाही तर टिकणार नाही. बरोबर. त्यासाठी वाचन अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी MPSC UPSC असेल, भविष्यात स्पर्धा परीक्षांना वाचनाचीच गरज आहे. बरोबर. ते काय फार इंग्लंडचा आणि अमेरिकेचा इतिहास स्पर्धा परीक्षांना विचारत नाहीत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचारतील, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याला, आपल्या गावचा विचारतील. तर हे सगळं मुलांच्यामध्ये रुजवायला पाहिजे. वाचनाची सवय लावायला पाहिजे. तर नक्की मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ओके. खूपच छान सर. आपण खूप चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या श्रोत्यांना तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, आपली माहिती दिलाचा अनुभव शेअर केलात. तर हा अनुभव नक्कीच विद्यार्थ्यांच्यामध्ये खरोखर परिवर्तन घडवणारा आहे असं मला वाटते. आपण वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. ओके, धन्यवाद. मस्त झाली.